शरद पवारांच्या पुण्यातल्या मोदी बाग या निवासस्थानी पवार कुटुंब आज एकत्र येणार आहेत। सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार, रोहित पवारांसह कुटुंबियांना स्नेहभोजनाचं निमंत्रण आहे। पुण्यातल्या मोदी बागेतील शरद पवारांच्या निवासस्थानी पवार कुटुंब भेटणार आहेत। गेल्या काही महिन्यातल्या घडामोडी, अजित पवार यांचं निधन, यानंतर काहीसा तयार झालेला राजकीय दुरावा, सुनेत्रा पवारांच्यासाठी नंतर जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार पक्षानं जेव्हा पाठिंबा देऊ केला त्यानंतर थोडे संबंध सुरळीत झाले आणि यानंतर पहिल्यांदा काहीसा जरा आनंदी म्हणता येईल अशा प्रकारचा एक स्नेहभोजन कार्यक्रम होतोय। ज्ञानेश्वर आपले प्रतिनिधी पुण्याहून आपल्यासोबत आहेत। ज्ञानेश्वर, अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर जर ज्याला आपण एक चांगला म्हणू, आनंदाचा म्हणू, अशा प्रकारचा एक सोहळा, स्नेहभोजन सोहळा होतोय, याचे काय राजकीय कंगोरे? ज्ञानेश्वर, माझा आवाज पोहोचतोय? पूर्वी शरद पवार यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर आता जी भेट घेतली जाते सुनेत्रा पवार, जय पवार, पार्थ पवार यांच्याकडून, ती तब्येतीची विचारपूस करण्यासाठीची भेट असू शकते अशा पद्धतीची एक शक्यता आहे। दुसरी, सुप्रिया सुळेंकडून जी माहिती देण्यात आलेली आहे त्यात रेवती यांचं जे लग्न आहे त्याच्या नियोजनासंदर्भात जे स्वागत समारंभ होणार आहे त्याच्या निमित्तानं या आजच्या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती आहे। पण सगळ्यात महत्वाचं असंही आहे की जेव्हा सगळे पवार कुटुंबातले लोक एकत्र येतील तेव्हा अर्थात राजकीय चर्चा होणार नाही असं नाही, तर राजकीय चर्चा देखील होऊ शकते। विधान परिषदेच्या निवडणुका आहेत, त्या विधान परिषदेच्या निवडणुकाच्या संदर्भानं काही या भेटीत चर्चा होते का हेही पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे। धन्यवाद ज्ञानेश्वर, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल।